सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण चालू आहे, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, महाराष्ट्राच्या जनतेला देखील ज्ञात आहे. सुप्रीम कोर्टानं काय सांगितलं हे देखील आपल्याला माहिती आहे. परंतु निवडणुकीच्या तोंडाला अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार करण्याचा कायमस्वरूपी युबीटीचा हा प्रयत्न राहिला आहे. पण आपल्याकडनंच कळलंय की ती याचिका देखील त्याची दखल घेतलेली नाही सर्वोच्च न्यायालयानं. शेवटी अशा पद्धतीचं वातावरण तयार करण्यामध्ये सगळी लोक माहीर आहेत आणि आमचा सुप्रीम कोर्टावर विश्वास आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. ज्यावेळी सुप्रीम कोर्टाची तारीख लागेल आमची भूमिका आम्ही सुप्रीम कोर्टासमोर मांडू आणि सुप्रीम कोर्ट जो निकाल देईल तो आम्हाला मान्य राहील. ठाकरे गटाकडून पूर्ण प्रयत्न होताना दिसत आहेत. एकीकडे हे सुप्रीम कोर्ट असेल, दुसरीकडे दोघं भाऊ एकत्र आलेले आहेत, ताकद लावतायत महानगरपालिका, म्हणजे अर्थात निवडणुका कधी लागू शकतात. त्याच्यावर मी एवढंच सांगतो की ज्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल लागतील त्यावेळी मुंबई महानगरपालिकेसह तालुका पंचायत समितीवर देखील महायुतीचाच भगवा फडकलेला आपल्याला दिसेल. दुसरी एक गोष्ट अशी की राज्य तुमच्या मंत्रिमंडळातील खांदेपालट झाली 2 मंत्र्यांची, ज्यांच्यावर आरोप होते ते त्यांनी राजीनामा द्यावाची मागणी होत होती, मात्र दादांनी त्यांची फक्त खांदेपालट केली, म्हणजे कोकाट्यांच्या संदर्भात सगळं. ज्यांच्या बाबतीमध्ये ही मागणी होत होती ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंत्री आहेत आणि या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा हे त्या पक्षाचे सर्व आहेत. त्याच्यामुळे याबाबतचा निर्णय त्यांनी जो घेतला आहे त्याच्यावर मी काही बोलू इच्छित नाही. शेवटी तो त्यांचा पक्ष म्हणून घेतलेला निर्णय आहे. कोकाटेंना जे खातं बदल केलेले आहेत हा निर्णय योग्य आहे कोकाटांच्या बाबतीत? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या पक्षाअंतर्गत आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर तो योग्य आहे की अयोग्य आहे हे मी बोलणं योग्य नाही. मी अलायन्स मधला शिवसेनेतला एक मंत्री आहे. मी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये मंत्री झालेलो आहे. त्याच्यामुळे मित्र पक्षाच्या बाकीच्या पक्षांमध्ये काय चाललंय तर मला बोलण्याचा अधिकार नाही. खडसेंच्या दाव्यांना रेव पार्टीमध्ये अडकवण्यात आला असा आरोप होतोय. कशा प्रकारे बघता? कारण वेगवेगळे जे काही पोलिसांकडून पुरावे दिले जातात त्याच्यात पण मला असं वाटतं की या बाबतीमध्ये न्यायालय ही सक्षम आहे आणि त्यांच्या नातेवाईकांनी देखील सांगितले की त्यांचा पूर्ण न्यायालयावर विश्वास आहे. न्यायालयीन बाब असल्यामुळे त्याच्यावर आम्ही देखील बोलणं योग्य नाही. जे पोलिसांनी जे काही पुरावे दिले असतील नसतील किंवा अजून काही तुमचं जे म्हणणं आहे तसं काय झालं असेल त्याच्यावर नाही राजकीय हस्तक्षेप असेल तर त्याच्यावर न्यायालय योग्य तो निर्णय घेईल ना. आणि त्या प्रकरणानंतर खडसेंनी आवाज उठवला. योगेश कदमांचा जो काही बार होता त्यावरती कारवाई करण्यात आणि त्यांचा परवाना आता रद्द करण्यात आलेला आहे. मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रशासकीय बाबी आणि पोलीस इन्क्वायरीच्या बाबी आहेत. त्याच्यावर मी चर्चा करणं म्हणजे मला असं वाटतं की त्या यंत्रणेमध्ये हस्तक्षेप केल्यासारखा होतं. दादा 8 मंत्री बदलणार आहेत, त्यामधले सर्वाधिक 4 मंत्री म्हणजे तुमचीच नावं, तुमच्या शिवसेनेची 4 मंत्र्यांची नावं पुढे येतात. त्याबद्दल काय वाटतं परफॉर्मन्स बेसवरती? मला हे कळलं ते बरं झालं. मी आता पहिलं मुंबईला गेल्यानंतर शिंदे साहेबांना जाऊन भेटतो आणि माझा त्याच्यात नंबर आहे. तुमचा नाहीये पण 4 मंत्र्यांचं मला माहीत नाही. आणि या मोठ्या स्तरावर अशा संघटनात्मक किंवा पक्षीय स्तरावरच्या बाबीमध्ये मी बोलणं योग्य नाही. त्याच्याबद्दल माननीय भाजपाच्या वतीनं देवेंद्रजी निर्णय घेतील, आमच्या वतीनं आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब निर्णय घेतील आणि राष्ट्रवादीच्या वतीनं अजितदादा. तुमचे नेते विधिमंडळ अधिवेशनापासून 3 वेळेस दिल्लीला गेलेले आहेत आणि त्या संदर्भात सगळ्या चर्चा सुरू आहेत. दिल्लीतल्या फेऱ्या वाढल्या. दिल्लीला अनेक नेते जातात, युबीटीचे देखील नेते जातात. फक्त आमचे शिंदे साहेब असं लपून छपून जात नाहीत, जाहीरपणानं जातात. म्हणून तुम्हाला ब्रेकिंग मिळते. काही लोक लपून छपून जातात. कोण नेमकं नाव का नाही? एक सवाल असा आहे की मालेगाव लपून छपून जाणाऱ्यांची बातमी मला असं वाटतं की 3.5-4 वर्षापूर्वी तुमच्याकडनंच आम्ही बघितलेली आहे. त्यावेळी लपून छपून गेलेल्यामध्ये म्हणजे गेले होते जाहीर, पण एक मीटिंग लपून छपून झाली तुमच्याकडनंच आम्ही ऐकली होती. आणि त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मालेगांव ब्लास्ट केस का कल वर्डिक्ट आया है, उस पर कई लोग प्रतिक्रिया दे रहे हैं, लेकिन एक एटीएस अधिकारी ने, पूर्व एटीएस अधिकारी ने खुलासा किया है कि उस वक्त मोहन भागवत जी को गिरफ्तार करने तक की साजिश रची गई थी. नहीं, जो रिटायर्ड एटीएस ऑफिसर है उसने जो बयान दिया है उसके ऊपर हम शासन करके उसके ऊपर बोलना उचित नहीं है. इसके रिजल्ट के ऊपर जो कुछ शिवसेना की तरफ से बोलना था वो हमारे नेता, मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब ने दिल्ली में बयान दिया है. उसके बाद हमने वापस बयान दिया
ती अच्छी बात आहे. भगवा आतंकवाद जिस तरह महत्वाचं ATS जे परमबीर सिंग होते त्यांनी आदेश ते ATS चे तेव्हा PI होते त्यांच्याकडे हा संपूर्ण तपास होता. त्यांना सांगितलेलं होतं की मोहन भागवतांना उचलून आणा. हे कितपत म्हणजे दबाव होता का सरकारचा? म्हणून मी काय म्हटलं, म्हणून मी फक्त एकच वाक्य आपल्या दृष्टीनं सूचक असं बोललो. याच बाबतीमध्ये आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी काल दिल्लीमध्ये वक्तव्य केलं. ते जर तुम्ही अंडरलाईन केलं तर त्याचा आशय हाच आहे की या संदर्भामध्ये भगवा आतंकवाद दाखवण्यासाठी काही लोकांनी प्रयत्न केला आणि जी आपली स्वतःची वोट बँक आहे ती टिकवण्याचा हा प्रयत्न होता. त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी घडल्या ते आता अनेकांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला देखील माहिती आहे. राजकीय उद्योगों से जुड़ा एक सवाल है. सरकारचं मग बॉम्ब ब्लास्ट केला कुणी? मला असं वाटतं की त्यावेळेचं सरकार कोण होतं, त्याच्यामध्ये कोण अधिकारी होते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता निकाल दिल्यानंतर त्याच्यावर मी बोलणं हे अजिबात योग्य नाही. त्याच्यामुळे एक मात्र महाराष्ट्राच्या जनतेसमोर चित्र निर्माण झालं की ज्यावेळी दहशतवाद आपण आतंकवादी हा शब्दप्रयोग करतो आणि पाकिस्तानचा उल्लेख करतो, पण राष्ट्रभक्त जो महाराष्ट्रामध्ये राहणारा मुस्लिम बांधव आहे त्याच्याबद्दल आम्हाला आदरच आहे ना. परंतु एखादी कम्युनिटी दुखवू नये यासाठी भगवा टेररिझम क्रिएट झाला आहे अशा पद्धतीचं वक्तव्य करून ह्या ज्या काही गोष्टी झाल्या त्याचं फलित कालच्या निकालानं महाराष्ट्राच्या जनतेला कळलेलं आहे. साहेब, महायुतीचं सरकार आल्यापासून अजित पवार आणि एकनाथ शिंदेच्याच नेत्यांवर मंत्र्यांवर आरोप होत आहेत. भाजपचे नेते कुठेही दिसत नाही यामध्ये. काय खरंच हे सगळं? मला असं वाटतं की वक्तव्य ज्यांनी केली त्यांच्याबद्दलच हा विषय चालू आहे. म्हणजे सगळे नेते सगळेच अजित पवार आणि एकनाथ शिंदेचे चुकतात. नाही, आता बोलत नाही मी, असं म्हटलं नाही. हा तुम्हीच प्रश्न विचारला आणि उत्तर पण तुम्हीच दिलंय. मी असं म्हटलं की आता ह्याच्यामध्ये आमच्या संजय गायकवाड साहेबांकडनं काही गोष्ट घडली की साहेबांनी सांगितली ना ती उचित नव्हती. त्याच्यानंतर कोकाटे साहेबांकडनं घडली, त्याच्याबद्दल दादांनी निर्णय घेतलाय. त्याच्यामुळे जे घडलंय त्याच्यावर नेत्यांनी निर्णय घेतलेत ना. प्रश्न असा होतो की व्हिडिओ नेमका कोण असं ट्विट केलेलं आहे की बिझनेसेस आहेत ते कर्नाटकाला कॉन्शियसली चूज करतात बिकॉज हिंजेवाडी इकडे स्ट्रगल करते, वेरेज कर्नाटकामध्ये तिकडे इकोसिस्टम प्रो बिझनेस पॉलिसीज असं असल्यामुळे आणि त्यांनी कोणी अशी ट्विट टीका केलं? पण DK शिवकुमार, उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी पहिला अभ्यास करावा. अभ्यास जर त्यांचा नसेल तर मी त्यांचा क्लास घेतो. FDI मध्ये 3 वर्ष महाराष्ट्र राज्य हे 1 नंबरला आहे. हा आमचा सर्वे नाही, हा RBIचा सर्वे आहे. तो त्यांनी त्याचा अभ्यास करावा. कर्नाटक जर अशा बाबतीमध्ये प्रोॲक्टिव्ह आहे तर मग ते 3 नंबरला काय, 4 नंबरला काय, असा अभ्यास त्यांनी करावा. उगाच दुसऱ्याच्या राज्यावर येऊन टीका करण्याची काही आवश्यकता नाही. मी जर त्यांना असा प्रश्न विचारला, ठीक आहे उद्योजकाच्या बाबतीमध्ये हे सगळं ठीक आहे, पण त्या कर्नाटकामध्ये ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळे आम्ही नाव घेतो ते देखील नाव घेतात, त्यांच्या पिताश्रींची स्मारक आहे, त्याची दुर्वस्था अशी काय? त्याच्यामुळं कर्नाटकच्या लोकांनी किंवा कर्नाटकच्या पॉलिटिकल लोकांनी स्वतःच्या राज्याच्या उद्धारासाठी काम करावं. दुसऱ्या राज्यामध्ये काय चाललंय याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये, त्याला क्रिटिसाइज पण करू नये. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंजवडीमध्ये जाऊन नाराजी व्यक्त केली होती त्या ठिकाणाची. परत एकदा सांगतो, तुमचा आदर ठेवून तुम्ही एकच वाक्य दाखवलं. काय दाखवलं? हिंजवाडीतनं हे जाईल, हे जाईल, हे जाईल, हे जाईल, हे जाईल. पण त्यांनीच व्हिडिओ ऐका ना, मी सांगतो ना तुषार, मी त्याच्यावर 3दा मिटिंग घेतली. हिंजवाडी ही MIDC नाही, पहिली गोष्ट. हिंजवाडी ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारी एक उद्योगातली रचना आहे. त्याच्यामध्ये रस्त्याचा जो प्रश्न झालेला होता 6 लेनचा, त्याच्यामध्ये आम्ही पुढाकार घेतला, दादानी पुढाकार घेतला, शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी पुढाकार घेतला आणि 762 कोटी रुपये त्या रस्त्यासाठी मंजूर झालेले आहेत. मी देखील हिंजेवाडीमध्ये या 6 महिन्यामध्ये 2दा जाऊन बैठका घेतलेल्या आहेत. एखादी एजन्सी मला माहीत नाही, इंडस्ट्रीची माहिती घेईन, परंतु पुढच्या दौऱ्यामध्ये जेव्हा मी येईन त्यावेळी आपल्या ह्या सगळ्या मनातल्या शंका मी दूर करेन. साहेब, एखादी नवीन कंपनी येणार आहे का एवढ्यात? म्हणजे आलेली चर्चा नाही, कारण सातत्याने आरोप नवीन उद्योग येणार आहे असं नाही. मला एकच आपल्याला देखील विनंती करायची आहे. तुम्ही सगळ्यांनी अगदी तुमचा ऑनर म्हणून सांगतो, मी सांगतो ना, आपल्याला दूध का दूध पाणी का पाणी करायचं. मला असं वाटतं की पुण्याच्या सगळ्या पत्रकार बांधव भगिनींनी एक संच तयार करावा. त्यांनी गडचिरोलीला माझ्याबरोबर यावं. गडचिरोलीसारख्या ठिकाणी 1 लाख कोटीचे प्रकल्प कसे आलेत ते बघावे. तिथनं आपण अमरावतीला जाऊ, तिथे PM मेगा टेक्सटाईल जो आलेला आहे तो आपण सगळ्यांनी बघू. तिथनं आपण छत्रपती संभाजीनगरला येऊ, तिथं आपण 56,000 कोटीचे प्रकल्प, त्याच्यामध्ये जिंदाल, अथर, किर्लोस्कर, टोयोटा हे प्रकल्प कसे आलेत ते देखील आपण बघू. त्याच्यानंतर आपण पुण्यामध्ये येऊ.
त्याच्यामध्ये हुंदाई असेल किंवा आईस्क्रीम फॅक्टऱ्या असतील, ह्या कशा आल्या त्या आपण बघू. त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्रामध्ये जाऊ, नाशिकला कशा पद्धतीनं महिंद्रा येते ते आपण बघू. असं करत करत तुम्ही माझ्याकडे या आणि माझ्या जिल्ह्यामध्ये देखील 30,000 कोटीची कशा पद्धतीनं शाश्वत गुंतवणूक आली ती सगळी पहा. म्हणजे तुम्हीच आम्हाला प्रश्न विचारणार, तुम्हीच विरोधक आरोप करतात ना. तर ऐका ना, म्हणूनच सांगितलं तुम्हीच त्याचं उत्तर देऊ शकता की आम्ही गडचिरोलीला जाऊन आलो, आम्ही संभाजीनगरला जाऊन आलो. तुम्ही दहा खोटं बोलता असं तुम्हीच सांगू शकता. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागतील असं राज ठाकरेंचं वक्तव्य आहे आणि निवडणुकीच्या कामाला लागा असं राज ठाकरेंनी आता वक्तव्य. आणि राजसाहेबांनी कदाचित ते आता बैठकीमध्ये सांगितलं असेल, पण शिंदे साहेबांनी अगोदरच सांगितलेलं आहे की निवडणुका कधीही लागू शकतील, कामाला लागा. पुण्यात काय समीकरण असणार आहे दादा? पुण्यात महायुती म्हणून की स्वबळावरती? धनगरानंतर कुणाची एंट्री नाही. तालुका पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुतीमध्येच लढणार आहे आपल्या मित्र पक्षांना सोबत. सर, आप उद्योगों धन्यवाद. की बात कर रहे हैं, लेकिन यूएस के जो प्रेसिडेंट हैं डोनाल्ड ट्रंप और उसके बाद कांग्रेस के राहुल गांधी वो कहते हैं कि इंडियन इकोनॉमी डेड है, मर चुकी है. ऐसा क्या कौन बोल जो रहा है? राहुल गांधी और प्रेसिडेंट ट्रंप. अभी ट्रम्प क्या बोल रहे हैं मुझको मालूम नहीं, लेकिन ये जो कोई बोल रहे हैं राहुल जी, हाँ. ये हर रोज बोलते हैं ना, उसमें नया कुछ भी नहीं है. उनको खुद के देश का क्रिटिसाइज करने में उनको आनंद होता है, इसलिए बोलते रहते हैं. अभी वो महाराष्ट्र में आए थे, स्वतंत्रवीर सावर जी के ऊपर भी तालियां दे के चले गए. तो उनमें ऐसा नाविन्यपूर्ण कुछ रहा नहीं है. वो हर बार अपने देश का अपमान करते हैं और ये सब देश की जनता को मालूम है. इसलिए अभी ये सिनारियो आप देख रहे हो ना क्या हो रहा है. लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आलेला आहे. जवळपास 410 कोटींचा निधी वळवला गेला आहे. या बाबतीमध्ये मला एवढंच माहिती आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कधी बंद होणार नाही. त्या बहिणींना आम्ही आहेत जी योजना आहे त्याच्यातनं आम्ही पैसे देत राहू. आणि जो आम्ही अजेंडा काढलेला होता विधानसभेचा तो 5 वर्षासाठी असतो, त्याच्यावर देखील आमचं वर्किंग सुरू आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.